हाय हॅलो नमस्कार, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या माझ्या यूट्यूब परिवारांना हार्दिक शुभेच्छा। मी आज गोडाचा पदार्थ म्हणून तुम्हाला खीर दाखवत आहे, शेवयाची। पाहू शकता तुम्ही किती छान झाली आहे, मस्त। चला तर मग रेसिपीकडे वळूया। काजू घेतले, बदाम घेतले, ते चांगले उभे छानपैकी कट करून घेतले। शेवया घेतल्यात भाजलेल्या, पाहू शकता। कढई ठेवली आहे, कढईमध्ये 1 चमचा तूप टाकला आहे। ते छानपैकी गरम होऊन द्यायचं। त्याच्यामध्ये काजू बदाम तळून काढायचे, हलकेसे तळून काढायचे, जास्त ब्राऊन होऊन द्यायचे नाही। पाहू शकता, हे बघा बघा कलर किती छान आला। आता मी शेवया टाकून घेत आहेत, ह्या भाजलेल्या आहेत, त्याच्यामुळे हलकंच असं 2-3 मिनटं हलवायचं तुपामध्ये, छानपैकी परतून घ्यायचं। नंतर मी 1 ग्लास दूध टाकला आहे त्याच्यामध्ये, पाहू शकता। साध्याने सोप्या पद्धतीनेच केली होती। पाऊण वाटी साखर टाकली आहे। उकळी आल्यानंतर आपण काजू बदाम तुपामध्ये परतलेले टाकून द्यायचे त्याच्यामध्ये, शेवयामध्ये। पाहू शकता, खीर खूप सुंदर झाली आहे। वेलची टाकली आहे वाटलेली, पाहू शकता। तुम्ही माझी रेसिपी तर बघता, पण चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही, लाईक करत नाही, कमेंट करत नाही। सबस्क्राईब लाईक कमेंट करत जा। आता मी त्याच्यात वरून थोडंसं तूप टाकलं आहे। मग चला तर मंडळी, या खीर खायला।